थँक्यू सो मच अजय गरज. नक्कीच लहान मुलांना विनंती आहे, आपण चेंडू आणण्यासाठी जेव्हा जाता तेव्हा मला नक्कीच गाड्या देखील बघायच्या आहेत. जास्त घाई करू नका, हरकत नाही. एक दोन चेंडू जर नाही आले तर काय प्रॉब्लेम होणार नाहीये. मात्र प्लीज थोडं लक्ष देऊन जा, लक्षपूर्वक जाणीवपूर्वक रस्ता तुम्ही मात्र क्रॉस करा, या गोष्टीची नोंद घ्या. तर पहिल्या फेरीतील शेवटचा हा सामना इथनं पाहायला मिळतोय. सामना सुरू होतो गेम प्ले. पहिला बॉल अक्रॉस द लाईन ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता बासमनचा. तर दरम्यान एक धाव इथनं मिळते. ललित आणि श्रेयश असे दोन सलामीवीर, जयेश असे दोन सलामीवीर आपण बघतो. दरम्यान फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि वैभवचं पहिले षटक आहे. प्रत्येकी 3 वर्षी माशा त्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती धाव 1. नितीन मागे आमच्यासोबत जॉईंट आहेत. माई स्पोर्ट्स कुकसे आणि तलवली स्पोर्ट्स तलवली या पुढची मॅच. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण रिपोर्ट करायचा आहे टॉससाठी. ओव्हर द विकेटनं बॅकवूडला जाऊन कट करतायत. फटका सुंदर आहे. चेंडू मात्र शॉर्ट टर्माच्या दिशेनं वेगानं चाललाय. सीमा पार चौकार.
माई स्पोर्ट्स कुकसे आणि तलवली स्पोर्ट्स तलवली यावरच्या मॅचेस 2-2 ओव्हरच्या असतील. दोन्हीही टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्ट करायचा आहे. ज्या ज्या संघांना आम्ही कॉल देतोय त्या संघांनी लक्षात घ्या, तुम्हाला वारंवार कॉल देण्यात येणार नाही. जेव्हा तुम्हाला कॉल दिला गेलाय तेव्हा लगेच यायचं आहे. जो संघ उपस्थित नसेल त्या संघाला थेट बाद करण्यात येईल. तर पुढची मॅच आहे माई स्पोर्ट्स कुकसे विरुद्ध तळवली स्पोर्ट्स तळवली. प्रत्येकी 2-2 षटकांचा सामना असेल. टॉससाठी लगेच यायचं आहे. त्यानंतर सरस्वती खालिंग विरुद्ध जयगणेश वाफाळे आपण देखील यायचं आहे. आणि त्यानंतरची मॅच असणार आहे श्रावण स्पोर्ट्स भोकरी विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ. नो बॉलचा इशारा आणि षटकार देखील आलाय. 7 धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 17वर. आदित्य स्पोर्ट्स पडगा संघ बॅटिंग करतोय. लक्षात घ्या, आम्ही पुन्हा एकदा सूचित करतोय की ज्या ज्या संघांची नावं आम्ही घेतलेली आहेत त्या संघांच्या कॅप्टन्सने त्वरित कमिटीशी संपर्क साधायचा आहे. टॉससाठी यायचं आहे. माई स्पोर्ट्स कोकसे आणि तलवली स्पोर्ट्स तलवली. आपल्याकडे वेळ फारच कमी आहे. वेळ नाही आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे कोणालाही आता वारंवार सूचना देण्यात येणार नाहीत. जो संघ टॉससाठी उपस्थित नसेल त्या संघाला थेट बाद करण्यात येईल. धावसंख्या झाली 1/18. यानंतरचे सामने 2-2 षटकांचे असतील आणि पॉवर प्ले नसेल याची सर्व संघांनी नोंद घ्या. त्या दरम्यान संघाची एकूण धावसंख्या आपल्याला मात्र स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते. 19 धावा आहेत. या पुढच्या सर्व ज्या टीम खेळणार आहेत त्यांनी लगेच मात्र रिपोर्ट करायचा आहे, जेणेकरून जास्त वेळ नाही आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. तुम्हाला सातत्याने मी सूचना करतोय, जास्त वेळ घेऊ नका. एकोणावीस धावा आहेत. टॉस मात्र पुढच्या मॅचचा केलं जातोय. टॉस जिंकला माई स्पोर्ट्स कुकसे टीम आणि फिल्डिंग घेतली. मॅच ती असेल 2 ओव्हरची मॅच असेल. नक्कीच अजय अगर त्यांनी मगाशी सूचना केल्या त्या गोष्टीची आपण नोंद घ्या. आणि पॉवर प्ले देखील नसणार आहे, या गोष्टीची नोंद घ्या. 8 ते 10 मिनिटांमध्ये प्रत्येक इनिंग कंप्लीट तुम्हाला करायची आहे. फुल टॉस आहे. फटका हवेत खेळलेत. मिस टायमिंग आणि जेल पकडण्याचा प्रयत्न खूप चांगला केला खेळाडूनं. मग चेंडूची उचलून फेक करेपर्यंत या धावा इथनं येतील 2. एकच धाव घेतली. एका धावच्या मध्ये संघाची धावसंख्या 20.
भावेश पारधी जे जांभूलपाड्याचे आहेत त्यांच्याकडनं मात्र सर्वचे सर्व नक्कीच आयोजकांना शुभेच्छा आल्या आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. खास करून माझ्याकडे सोनूसाठी शुभेच्छा आल्या असाव्या. सोनूने आज सगळं काय मनावर घेतलंय. वेळाची पाबंदी आहे त्या अनुषंगाने आम्ही मॅचेस कव्हर करतोय. स्पीडअप करा. आजचा जर 5-5 वर्ष मॅच अजय करत असत्या तर खूप मजा आली असती. तर काही कारण असतं मात्र कारण सांगण्याची गरज नाहीये. तो कारण सगळ्यांना माहिती देखील आहे. अपील स्ट्रॉंग एम्पायरचा इशारा नॉट आउट. सामना सुरू करा. आउट का? चला थोडासा उशीर आला डिसिजन आणि बॅट्समन आउट. क्या बात आहे. चला मित्रांनो आपण फास्ट खेळायचं आहे. सोनू थोडासा बाजूला आहे जेणेकरून प्रॉब्लेम आला थोडासा क्रिएट होतोय. चला स्पीडअप करा. आपण मॅच स्पीडअप करा. दोन्ही टीमना चेंडू तपासून घ्या. लगेचच पुढच्या दोन टीम खेळणार आहेत. पाकूडला जाऊन कट करतायत. फटका या दरम्यान चांगला आहे पॉइंटच्या दिशेनं. चेंडूची उचलून फिक करणार. तोपर्यंत एक धावीतनं मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. एकूण धावा पहिल्या दिवशी ज्या टीम आहेत ना त्या खेळवायच्या नाही. आज ते त्यांनी गेलं तरी चालेल. पहिल्या दिवशीचा विजयच्या नक्कीच ज्या संघ नक्कीच सामने जिंकले आहेत त्या टीमनं जाऊ शकता. आज मॅच अवेलेबलच नाही. नक्कीच होऊच शकत नाही कारण का ते इम्पॉसिबल आहे. प्रॉब्लेम क्रिएट असल्या कारण तुम्हाला मात्र कॉल करून सूचना दिल्या जातील तुमची मॅच कधी असेल. मात्र आताचा जो शेड्यूल आहे तो आम्ही लवकरात लवकर कंप्लीट करतोय. मात्र उद्याचं जे काय असेल ते आयोजक तुम्हाला जेव्हा कॉल करतील तेव्हा नक्कीच तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या किती आहे? एकूण 27 धावा स्कोर बरोबर आपल्याला पाहायला मिळतात. चला चला प्लीज फास्ट घ्यायचं आपल्याला. सहकार्य करा. धावसंख्या एकूण 27. दोन ओव्हरचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 27. चला स्पीडअप करा. चला प्लीज वेळ तुम्हाला हात जोडून विनंती मित्रांनो. जर तिकडनं आदेश आला तर मॅच इथेच थांबेल. आजच्या देखील मॅच कंप्लीट होणार नाहीयेत. दरम्यानचा चांगला आहे चेंडू. स्विंग आणि मिस. डॉट. चांगला चेंडू या दरम्यान आपल्याला पाहायला भेटला. डॉट बॉल. साईडला फटका हवेत आहे. मिस टायमिंग झालं आणि बासमान येत आउट. सर नेक्स्ट बासमान आपण लवकर या मैदानाच्या आतमध्ये.
पुढचा बॉल फुल टॉस ऑन साईडला स्क्रो द विकेट नटराज स्टाईलने खेळलेत आणि धावा देखील चांगल्या मिळतील. सरांचा इशारा आला अंपायरचा की या 4 धावा. फास्ट स्पीडअप, एकत्र येऊ नका प्लीज. पण एकदा नक्कीच ओव्हर द विकेट ऑन साईडलाच खेळ आहेत. चेंडू डीप मध्ये आहे, उचलणार फेकणार, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, भाग मिल्का भाग, मात्र मिल्का काय पोहोचणार नाहीयेत. त्यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. सांभाळा थोडंसं. बॅट्समन आउट. चला नेक्स्ट बॅट्समन आपण लवकर या प्लीज, फास्ट लवकर. एकूण धावा दादा झाल्या आहेत 32, 32 इन बोट. चला स्पीडअप करा. या दरम्यान अपड्राच्या माध्यमातून खेळत आहेत. चेंडू डीप मध्ये आहे, उचलून फेक करतील. सिंगल धाव आणि सिंगलच मिळणार आहे. आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूणची धावसंख्या आहे ती मात्र स्कोर बरोबर एकूण आपल्याला मात्र धावा या दरम्यान पाहायला मिळते. नितीन आम्हाला मागे माहिती येतील मागे धावा किती आहेत, पुढे धावा आहेत 33 आणि बनवायच्या आहेत 34 या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. स्पीडअप करा मॅचला, जास्त वेग घेऊ नका. लवकरात लवकर आपल्याला आजचा हा शेड्यूल काही करून कंप्लीट करायचा आहे. थोडंसं मात्र सहकार्य करा प्लीज, फास्ट. चला लगेच सलामीची जोडी मैदानात पाठवायची. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. यानंतरचा टॉस झालेला आहे. माई स्पोर्ट्स कुक्से विरुद्ध तळवी स्पोर्ट्स तळवली 2-2 षटकांचा सामना आहे. मात्र त्यानंतरचे सामने आपण 1-1 षटकांचेच खेळवणार आहोत. चला येणाऱ्या 1 ते 1.5 तासामध्ये आपल्याला आजचं शेड्यूल पूर्णपणे कंप्लीट करायचं आहे. चला कासने संघ सलामीची जोडी मैदानात पाठवा. अजिबात वेळ नाही आपल्याकडे. ऋषिकेश फलंदाज पाठवायला सांगा. 34 धावांचं टार्गेट आहे. जरा स्पीडअप करा प्लीज. 18 चेंडू आणि 34 धावा. जयगणेश वाफाळी संघ आपण टॉससाठी या. जयगणेश वाफाळी संघ सरस्वती खालिंग संघ या ठिकाणी आलेला आहे. वाफाळी संघ आपण देखील रिपोर्ट करा त्वरित. सलामीची जोडी वैभव हालके आणि निलेश भोईर. पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल. जयेश तर या ठिकाणी इनिंग्सला सुरुवात होते. आम्ही कासनीकर संघाच्या आदित्य पडगा संघाने 33 धावा जोडलेल्या आहेत. 34 धावांचं टार्गेट सेट केलंय. पहिला बॉल घेऊन गोलंदाज जयेश वारके. चेंडू हवेत आहे. मिस टाइम शॉट. स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडूच्या खाली, कुठली चूक होत नाहीये. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का. टीम मिटिंग घ्यायची नाही प्लीज. सेलिब्रेशन देखील आता जास्त करू नका. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. खूप फास्ट खेळायचं आहे. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. वैभव हलके शून्यावर बाद झालाय. मोठा धक्का लागलाय पहिल्याच बॉलवर. लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र पूर्णपणे मिस टाइम केला शॉट. आणि स्क्वेअर लेगला जो फिल्डर होता त्याने कुठलीच चूक केली नाही. सोनू आपण व्यासपीठाकडे या.
नवीन बॅट्समन देवा, एक चांगला हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो देवा खेळपट्टीवर आलाय. आणि आल्या आल्या एक घणाघाती प्रहार, चेंडू इनफिल्डच्या वरून डीप स्क्वेरिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. चौकारानं स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतोय फलंदाज देवा. हीच तर ओळख आहे देवाची, मोठमोठे प्रहार सातत्याने करत असतो. विशेष करून कासणे संघाची जी स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती देवाने. धावसंख्या 1/4. आम्ही वारंवार या ठिकाणी सूचित करत आहोत की अजिबात वेळ दौडू नका मित्रांनो, प्लीज कॉपरेट करा, नाहीतर स्पर्धा होणारच नाही. प्लीज आम्हाला स्पर्धा रद्द करावी लागेल. प्लीज वेळ जास्त खर्च करू नका. पुढचा बॉल राऊंड द विकेट. हा बॉल थोडासा खाली राहिला आहे. विकेट कीपर देखील बीट होतोय त्या ठिकाणी. एक धाव मिळेल. लेग बायचा इशारा येतोय. धावसंख्या पुढे सरसावते बिन 1/5. 34 धावा जोडायच्या आहेत विजयासाठी. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज जयेश वारकेला राईट आर्म राऊंड द विकेट. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, खूप सुरेख बॉल. अँगल बनवून चेंडू थोडासा बाहेर निघून गेला. फलंदाज थोडासा दूर जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता, त्यामुळे पूर्णपणे बीट झालाय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय जयेश वारकीच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावलेली आहे 1/5. अजूनही 29 धावांची गरज आहे विजयासाठी. आम्ही कासणेकर संघाला क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. लॉंग ऑफ लाईक खेळाडू आहे, एक डीप मिड विकेट. हे दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. ऑन साईडला 3 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये, ऑफ साईडला 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. हा बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट केलंय फलंदाजाला. चांगली गोलंदाजी, थोडंसं अपील देखील होतंय. पंचांची मात्र स्वीकृती मिळत नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील. खेळ सुरू ठेवा. तर फलंदाज नाबाद आहे. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ. धावसंख्या स्थिरावलेली आहे 1/5. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा बीट झालाय त्या ठिकाणी देवा. एक चौकार लगावला, परंतु त्यानंतर 3 निर्धाव चेंडू खेळून काढलेले आहेत. षटक कल्पेश वारंवार बीट झालाय त्या ठिकाणी. देवाने चौकार लगावला, त्यानंतर लेगबायच्या स्वरूपात एक धाव घेतली आणि 3 निर्धाव चेंडू कल्पेशनं खेळून काढलेले आहेत. पहिलं षटक कंप्लीट. धावसंख्या 1/5. फिल्डिंग लावून घ्या लगेच. आदित्य स्पोर्ट्स एकत्र यायचं नाही प्लीज. निलेश अजूनही फलंदाजीला आलेला नाही. वैभव आणि कल्पेश ही सलामीची जोडी होती. वैभव पहिल्याच बॉलवर बाद झाला. कल्पेश शून्यावर आहे. देवा खेळतोय 4 धावांवर. एक धाव लेगबायच्या स्वरूपात. 5 धावा धावफलकावर आहेत. चला आदित्य संघ कॉपरेट करा आणि पाणी त्वरित घेऊन जा. जास्त वेळ खर्च करू नका. गेट समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आहे, आपण स्टँड्समध्ये जायचं आहे. गेट समोर कोणी उभे राहू नका प्लीज. गेट समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, त्या ठिकाणी आपण थांबायचं नाही. मुख्य प्रवेशद्वारासमोर तळवली संघाचे काही पाठीराखी आहेत, काही खेळाडू आहेत. आपल्याला विनंती आहे, आपण स्टँड्समध्ये जायचं आहे. बारा चेंडू आणि 29 धावा असं समीकरण आहे. देवाकडे स्ट्राईक. आता मात्र देवाला आपले हात उघडावे लागतील. या ठिकाणी मोठमोठे प्रहार सातत्याने करावे लागतील बॉलवर. नवीन षटक घेऊन जयेश भगत. हा बॉल खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. या खेळपट्टीचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. जेव्हा जेव्हा VIP एंडकडून गोलंदाजी झाली तेव्हा तेव्हा बॉल आपण जास्त खाली राहताना पाहिलेले आहेत. आणि कालच्या रात्रीचा जो खेळ आपण पाहिला, कालच्या दिवसाचा खेळ, त्यामध्ये जे राया संघाचे 2 लेफ्ट आर्म गोलंदाज होते ते दोन्ही याच टोकाकडून गोलंदाजी करत होते. आदिप आणि दुर्गेश दोघांनी खूप चांगला मारा केला आणि कालचा दिवस, कालची रात्र गाजवली RCC राया संघानं.
पुन्हा एकदा चांगला बॉल, खोलवर टप्पा, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड शॉट खेळायचा होता, मात्र चेंडूच्या लाईनमध्ये बॅट नव्हती. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे, 1-5. धावांवर पूर्णपणे ब्रेक लावलेला आहे आदित्य स्पोर्ट्स पडगा संघाच्या गोलंदाजांनी. जयेश वारकेने पहिलं षटक हाताळलं, फक्त 5 धावा खर्च केल्या. जयेश भगतने देखील खूप सुंदर सुरुवात केली आहे. नेक्स्ट बॉल. ओहो, वन्स अगेन स्विंग अँड मिस. मागच्या 6 बॉल्समध्ये आपण पाहिलं तर एकही धाव दोन्ही फलंदाजांना जोडता आलेली नाही. कल्पेश पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्रगल करत होता आणि आता आपण पाहतो की देवा देखील भरपूर स्ट्रगल करतोय. धावसंख्या स्थिर, स्थगित, अविचल, 1-5. 9 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण. पुढचा बॉल घेऊन जयेश भगत. यावेळेस इनसाइड एज आहे. चेंडू जातो शॉर्ट फाईन लेगला. धाव मिळेल फक्त आणि फक्त एक. एकेरी दुहेरी धावांनी आव्हानापर्यंत पोहोचता येणार नाही कासने संघाला. पूर्णपणे बॅकफुटला दिसतोय आपल्याला कासने संघ या मॅचमध्ये. 8 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावांची अजूनही विजयासाठी गरज आहे. अतिशय खडतर असं आव्हान आपण पाहतोय. खरं तर 34 धावांचं टार्गेट होतं, खूप मोठं टार्गेट नव्हतं, परंतु गोलंदाजी अफलातून पाहायला मिळत आहे आदित्य पडगा संघाच्या माध्यमातून. भगत पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस, लॉफ्ट केलाय, अप्रतिम शॉट. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार षटकार. यॉर्करचा कुठेतरी प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसला. लोअर फुल टॉस झाला बॉल आणि बरोबर कनेक्ट केलाय त्या ठिकाणी फलंदाज कल्पेशनं. उत्तुंग षटकार पाहायला मिळाला डीप वाईडिश मिड विकेटच्या वरून. 6 धावांनी धावसंख्या वेगाने पुढे सरसावताना दिसते. 1-12. मात्र अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. फक्त 7 चेंडू शिल्लक. 7 चेंडू आणि 22 धावा. जयेश भगत या षटकातील शेवटचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा होता, परंतु स्लोअर डिलिव्हरी, गुड बॉल आणि याच बरोबर षटक समाप्त होत आहे. शेवटच्या बॉलवर कुठलीही धाव मिळत नाही. 2 षटकांची समाप्ती. आम्ही कासनेकर संघाची धावसंख्या 1-12. एसके ट्रॉफी 2020चा आपण सारेजण आनंद घेत आहोत. आज एकूण 12 संघ या स्पर्धेत खेळताना आपण पाहिलेले आहेत. माही स्पोर्ट्स कुकसे कबीर 11 खानिवली संघाला त्यांनी पराभूत केलं पहिल्या मॅचमध्ये. त्यानंतर तळुली संघानं कुरुन संघाला पराभूत केलं. आई गावदेवी सापे संघाला पराभूत केलं. सरस्वती खालिंग संघानं, हेल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. संघर्ष समतानगर संघाला पराभूत केलं जय गणेश वाफाळे संघानं. जयदुर्गा आतकोली आणि श्रावणसोट भोकरी या 2 संघादरम्यान लढत आपण पाहिली. भोकरी संघ जिंकला आणि पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. या मॅचमध्ये स्थिती भरपूर मजबूत झाली आदित्य स्पोर्ट्स पडगा संघाची. 6 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण आहे कासने टीम समोर. पलटवार करावा लागेल या दोन्ही फलंदाजांना. कल्पेश आणि देवा क्षमता निश्चितच आहे, मात्र भरपूर स्ट्रगल त्यांनी केलं आहे. डॉट चेंडू जास्त खेळलेले आहेत, स्ट्राईक जास्त रोटेट केली नाही, त्यामुळेच दडपण वाढलंय. शेवटचं षटक घेऊन सूरज डोंगरे. विकी स्मृती चषकामध्ये कुकसे ग्राउंडवर खूप चांगली गोलंदाजी केली होती. 3 सामन्यांमध्ये तब्बल 9 गडी बाद केले होते सूरजने. फुलटॉस बॉल, तगडा प्रहार केलाय वाईडिश लॉंग ऑनच्या वरून. दणदणीत षटकार, ग्रेट शॉट. खूपच कमजोर बॉल होता सूरजचा आणि भव्य स्वागत सूरज डोंगरेचं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. फलंदाज देवाच्या माध्यमातून, देवाच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. धावसंख्या आपण पाहतोय 18 वर जाऊन पोहोचली. सामना अजूनही संपलेला नाही. 5 चेंडू आणि 16 धावा. यावेळेस बाहेरची कड लागली आहे. चांगला प्रयत्न होतो शॉर्ट थर्डमॅनला. चेंडू मागे जातोय, हातातून निसटलाय. 2 धावा कंप्लीट. यस, 2 धावा कंप्लीट. धावसंख्या आपण पाहतोय 20. अजूनही 14 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. आम्ही कासनेकर संघानं पलटवार करायला सुरुवात केली. 4 चेंडू आणि 14 धावा. कुकसे संघ आपण देखील लक्षात घ्या, तुमचा सामना देखील 1 षटकाचा असेल. प्रत्येकी 1 षटकाचा सामना असेल. कुकसे विरुद्ध तळवली, यानंतरचे सर्व सामने 1-1 षटकांचे असतील. सुपर ओव्हर असतील, सुपर ओव्हर. हो, यावेळेस पुन्हा एकदा धाव पूर्ण केली जाते. सिंगल
आणि सिंगलवरच समाधान मानावं लागेल. बाईचा इशारा येतोय. एक चोरटी धाव पूर्ण केली फलंदाजांनी. धावसंख्या पुढे सरसावते 1 बाद 21. आता उरले 3 चेंडू बनवायचे आहेत कासनी टीमला. 13 धावा. 3 चेंडू 13, 3-13. ठीक आहे, चला पुढचे सामने 2-2 षटकांचे असतील. आयोजकांनी पुन्हा एकदा थोडासा डिसिजन बदललाय. 2-2 षटकांचे असतील. टप्प्याचा बॉल, जोरदार पंच, स्वीपर कव्हर, सीमारेषेच्या बाहेर बॉल, अफलातून शॉट, षटकार. सामन्यात जबरदस्त रंगत निर्माण होताना दिसते. 2 चेंडू आणि 7 धावा. चेसिंग कंपल्सरी. एका ओव्हरमध्ये 22 धावा बनवायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 धावा. मात्र सूरज डोंगरेवर आक्रमण केलं जात आहे. काय जबरदस्त शॉट लगावलाय त्या ठिकाणी फलंदाजाने. कल्पेशच्या बॅटमधून हा षटकार येतोय. चांगली बॅटिंग आता मात्र पाहायला मिळत आहे. 2 चेंडू आणि 7 धावा. रोमहर्षक सामना. चेंडू द्या प्लीज, चेंडू द्या. थर्ड अंपायर आपण मैदानात जायचं आहे. थर्ड अंपायर. गोलंदाजी ऍक्शनवर ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी ऑप्शन आपल्याकडे आहे थर्ड अंपायर. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आम्ही कासने संघाला आदित्य स्पोर्ट्स पडगा संघाविरुद्ध. चेंडूला आपटी दिली होती आणि संथ गतीनं बॉल टाकला होता. त्याचा पुरेपूर फायदा उचलला कल्पेशनं. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. अतिशय महत्वाचा बॉल. यावेळेस देखील टप्प्याचा बॉल मात्र नीटचा कनेक्ट करता आला नाही. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव आणि आता समीकरण आहे 1 चेंडू 6 धावा. गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे विजयासाठी आम्ही कासनेकर टीमला. चेजिंग कंपल्सरी असा महत्वाचा नियम देखील आहे या स्पर्धेमध्ये. आणि देवाकडे आहे स्ट्राईक. दोघांनी पार्टनरशिप तर बनवली आहे आणि अजूनही विजयाच्या ज्या आशा आहेत त्या पल्लवीत ठेवलेल्या आहेत कासनी संघाच्या. सांगता येणार नाही की कुठला संघ जिंकेल. देवा देखील जबरदस्त फलंदाज आहे, धडाकेबाज फलंदाज आहे आणि सूरज डोंगरे देखील या ठिकाणी एक चांगला बॉल टाकू शकतो. परंतु होईल काय आपल्याला या बॉल नंतरच समजेल. मात्र एक रंगतदार मॅच पाहायला मिळाली आपल्याला. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू, एक बॅकवर्ड पॉइंट आणि 7 खेळाडू तब्बल सीमारेषेवर तैनात करण्यात आलेले आहेत. ऑन साईडला आपण पाहतो की 4 खेळाडू, 5 खेळाडू सीमारेषेवर आहेत. ऑफ साईडला 2 खेळाडू सीमारेषेवर. शेवटचा बॉल. टप्प्याचा बॉल. फायदा तर उचलता आला नाही परंतु पाहूया वाईड आहे. धाव देखील पूर्ण केली आहे. 2 धावा. आता 1 बॉल आणि 4 धावांची गरज आहे कासनी टीमला. भरपूर प्रेशर स्वतःवर निर्माण करून घेतले सूरजनं आणि फलंदाजांनी देखील त्याच्यावर दडपण निर्माण केलंय. 2 षटकार आलेले आहेत. या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केलेल्या आहेत 5 बॉल्समध्ये सूरजने. भरपूर धावा होत्या वाचवण्यासाठी मात्र आता तो भरपूर प्रेशरमध्ये दिसतोय. काहीही घडू शकतंय. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आलाय. बॅकवर्ड पॉईंटचा जो खेळाडू होता तो सीमारेषेवर गेलाय आणि शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू आपण पाहतोय खूपच फाईन दिसतोय आपल्याला. खरं तर शॉर्ट फाईन लेगला आता मात्र स्क्वेअर लेगचा खेळाडू येताना दिसतोय. भरपूर बदल. चला वेळ जास्त खर्च करू नका, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. 1 बॉल आणि 4 रन्स असं समीकरण. स्विंग अँड मिस. चेंडू बॅटवर घेता आला नाही फलंदाजाला परंतु बॉल मागे जातोय. काय घडतंय त्या ठिकाणी. तरी देखील आदित्य स्पोर्ट्सकडेच संधी आहे जिंकण्याची आणि आदित्य स्पोर्ट्स पडगा संघानं हा सामना जिंकलाय. चित्तथरारक मॅच या ठिकाणी समाप्त झाली. आदित्य स्पोर्ट्स पडगा संघानं ही मॅच जिंकले. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स आदित्य स्पोर्ट्स पडगा अँड हार्ड लक आम्ही कासनेकर. चला लगेच मैदान खाली करा. नवीन संघ तुम्ही मैदानात प्रवेश करा. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण इथनं घोषित करूया. तर जयेश ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जयेश वारकेने लवकरात लवकर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दिलं जाईल त्याला या मुख्य व्यासपीठावरती. तर सन्मान्य निलेश पाटील यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचे आकर्षक
विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच गिफ्ट नंबर देतो आहोत. आणि मागे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस जिंकलाय कोणी, वाफाने टॉस जिंकलाय. क्या बात आहे. पुन्हा एकदा कालिंग संघाने टॉस जिंकला आहे. स्मॉल मिस्टेक आमच्या आयोजकांच्या माध्यमातून थोडंसं नक्कीच जो का आता काम नसेल का करत असावं. तर कालिंग टीमने प्रथम बॉलिंग घेतली. क्षेत्ररक्षण लावून घ्या कुकसे टीम.